नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत नवीन एका व्हिडिओने. त्याचे नाव आहे टेपर ड्रिल फ्लोटिंग. या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत टेपर ड्रिलला कशा पद्धतीने फ्लूट्स तयार केले जातात. सर्वप्रथम ड्रिल फ्लोटिंग कटर बसवण्यासाठी लॉंग आर्बरचा बाहेरील आर्बर सपोर्ट कटर बसवण्या एवढा बाहेर काढला जातो. प्रथम आर्बर नट लूज केला जातो, नंतर आर्बर सपोर्ट लूज करून बाहेर काढून घेतला जातो. आर्बरचा नट तसेच वेगवेगळ्या साईजच्या स्पेसिंग कॉलर्स आर्बरवरून बाहेर काढल्या जातात व मशीनच्या टेबलवर बाह्य व्यासावर ते ठेवल्या जातात. लॉंग आर्बर स्वच्छ करून ज्या ठिकाणी आपण फ्लोटिंग कटर बसवणार आहोत त्या ठिकाणी, तसेच आर्बर नटचा थ्रेडेड पोर्शन व बेरिंग बुशमध्ये गाईड करणारा आर्बरचा भाग हा ऑइलिंग केला जातो. ड्रिल फ्लोटिंग कटर स्वच्छ करून लॉंग आर्बरवरती बसवले जाते. त्याच्या बाहेरील बाजूस स्वच्छ केलेल्या स्पेसिंग कॉलर्स बसवल्या जातात. त्यानंतर आर्बर नट हा टाईट केला जातो, परंतु लॉंग आर्बरचे थ्रेड बेरिंग बुशला टाईट होऊ नयेत, बेरिंग बुशमध्ये अडकू नयेत यासाठी आर्बर नट थोडा बाहेर घेतला जातो व आर्बर सपोर्ट तिथपर्यंत आणून टाईट केला जातो. सर्व नट्स, बोल्ट्स इत्यादी टाईट करण्यापूर्वी स्पॅनर किंवा इतर हँड टूल्स ही ऑइल फ्री असावीत, जेणेकरून हात किंवा कोणताही स्पॅनर किंवा हँड टूल स्लिप होऊन हाताला इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. सगळ्यात शेवटी आर्बर नट टाईट करून ड्रिल फ्लोटिंग कटर पुढील कामासाठी सज्ज केले जाते. युनिव्हर्सल मिलिंग मशीनवर युनिव्हर्सल डिवायडिंग हेड हे सेट केलेले असते. त्याच्या बेसला 2 टेनन असल्यामुळे डिवायडिंग हेडचा ॲक्सिस हा मशीनच्या टेबलला समांतर राहतो. त्यामुळे या क्रियेमध्ये जॉबचा ॲक्सिस हा मशीन टेबलला पॅरलल राहतो. गिअर ट्रेन सेटअप करण्यासाठी या ठिकाणी मशीनच्या लीड स्क्रूचे टोक वेगवेगळ्या प्रकारचे नंबर ऑफ टीथचे गिअर्स, स्पर गिअर्स, ब्रॅकेट्स तयार केलेले असतात. डिवायडिंग हेडच्या ऑक्झिलरी शॅफ्टवर ऑइलिंग करून गिअर ट्रेनसाठीचे ब्रॅकेट सेट केले जाते. आकडेमोड केल्यानंतर
कॅल्क्युलेशन नंतर मिळालेले गिअर्स हे त्या ठिकाणी सेट केले जातात. ब्राकेट बसवल्यानंतर ऑक्झिलरी शॅफ्टवर ड्रिव्हन गिअर बसवला जातो. त्याच्या क्लॅम्पिंगसाठी असलेला नट वॉशर हा बाहेर काढला जातो. तसेच स्पेसिंग स्लीव ऑइलिंग करून आतमध्ये बसवले जाते. 60 दाते असणारा ड्रिव्हन गिअर त्याची की ऍडजस्ट करून व्यवस्थित सेट केला जातो. वॉशर व चेक नट टाईट केला जातो. योग्य साईजचा स्पॅनर नेहमी वापरावा. त्यामुळे सर्व नट्स बोल्ट्स यांची हेड खराब होत नाही. आयडलर गिअर सेट करण्यासाठी ब्राकेट हॉरिझॉन्टली टाईट करून घ्यावे. आयडलर गिअर साठी ब्राकेट मध्ये असलेली बुश त्याचा चेक नट हा बाहेर काढून घ्यावा. ऑइलिंग करून 100 दाते असणारा आयडलर गिअर हा की ऍडजस्ट करून व्यवस्थित फिट करावा. वॉशर व नट टाईट करून घ्यावा. ब्राकेटच्या पाठीमागील बाजूस असणारा नट लूज केला जातो. हा नट लूज करून ब्राकेटवर स्पेसिंग गिअर साठी असणारा स्टड बुशसह ड्रिव्हन गिअरकडे सरकवला जातो. दोन्ही गिअरच्या दात्यांच्या मध्ये एक पेपर इन्सर्ट केला जातो. म्हणजेच जेव्हा गिअर ट्रेन फिरेल तेव्हा या दोन गिअरमध्ये पेपरच्या जाडी एवढा गॅप असावा. तदनंतर स्पर गिअरचा स्टड टाईट केला जातो. ड्रिव्हन गिअर कशा पद्धतीने फिरतो हे चेक करण्यासाठी ऑक्झिलरी शाफ्ट ॲलन बोल्ट लूज करून रिकामा केला जातो. आयडलर गिअर फिरवून ड्रिव्हन गिअर फिरला जातो. पेपर बाहेर निघताच सर्व असेंब्ली ही मोकळ्या स्थितीत फिरत असते. सगळ्यात शेवटी ड्रायव्हर गिअर म्हणजेच मशीनच्या टेबलच्या लीड स्क्रूवरती 90 दाते असलेला स्पर गिअर बुशसह की ऍडजस्ट करून बसवला जातो. या लीड स्क्रूला फिरवून ड्रायव्हर गिअर कसा फिरला जातो या ठिकाणी दिसत आहे.
डिवायडिंग हेडच्या ऑक्झिलरी शाफ्टच्या बॉडीवरती टाईट केलेले ब्रॅकेट पुन्हा लूज केले जाते. हे ब्रॅकेट आयडलर गिअर ड्रायव्हर गिअरला मेश करण्यासाठी सेट केले जाते. सर्व गिअर एका लाईनमध्ये येण्यासाठी डिवायडिंग हेड सुरुवातीलाच मशीन टेबलवरती लूज बसवले जाते. थोडीशी ॲडजस्टमेंट करून डिवायडिंग हेड टेबलवरती सरकवून तिन्ही गिअर हे एका लाईनमध्ये सेट केले जातात. आयडलर गिअर हा सेट झाल्यानंतर मशीन टेबलवर डिवायडिंग हेडचे क्लॅम्पिंग नट टाईट केले जातात. डिवायडिंग हेड योग्य रीतीने टाईट केले असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर आयडलर गिअर आणि ड्रायव्हर गिअर याच्यामध्ये पूर्वीप्रमाणेच पेपर गॅप सेट करण्यासाठी व गिअर ट्रेन फ्रिक्शनलेस फिरण्यासाठी पेपर इन्सर्ट केला जातो व आयडलर गिअरचे ब्रॅकेट टाईट केले जाते. अशा पद्धतीने मशीनच्या लेड स्क्रूवर बसवलेला ड्रायव्हर गिअर, आयडलर गिअर व ऑक्झिलरी शाफ्टवर बसवलेला ड्रिव्हन गिअर हे ऑक्झिलरी शाफ्टला फिरवतात. ऑक्झिलरी शाफ्टवरून इंडेक्स प्लेटवरून क्रँक हँडल आणि क्रँक हँडलवरून डिवायडिंग हेडचा स्पिंडल म्हणजेच थ्रीजा चेक अशा पद्धतीने गती ट्रान्समिट होते. परिणामतः चेकमध्ये क्लॅम्प केलेला जॉब हा स्वतःच्या ॲक्सिस भोवती गिअर ट्रेननुसार फिरत असतो. ड्रिल फ्लोटिंगसाठी लेथ मशीनवर तयार केलेल्या ब्लँकनुसार फुटस्टॉक सेट केलेला असतो. ज्या व्यासावरती ड्रिल फ्लोटिंग करावायचे आहे ती स्टेप फुटस्टॉककडे बाहेरच्या बाजूला सेंटरमध्ये ग्रीस भरून फुटस्टॉक म्हणजे टेलस्टॉकचा आधार दिला जातो. त्यानंतर टंगचा भाग हा चेकमध्ये घट्ट आवळला जातो. या ब्लँकचा आणि कटरचा सेंटर जुळवण्यासाठी हाईटगेज किंवा ट्रायस्क्वेअरचा वापर केला जातो. सर्वसाधारण कटरच्या दोन्ही बाजूला हाईटगेजचा वापर करून व्हर्नियर कॅलिपरमध्ये समान अंतर राहील या पद्धतीने चेक केले जाते. क्रॉसफीडचा वापर करून दोन्ही बाजूला समान अंतर सोडले जाते. अशा पद्धतीने ड्रिल ब्लँकच्या दोन्ही बाजूला सेटिंग केल्यानंतर हार्बर सपोर्ट बसवला जातो.
सेंटर झाल्यानंतर क्रॉसफीडचा 0 सेट केला जातो. पूर्वीप्रमाणेच आर्बर नट व आर्बर सपोर्ट याच्यामध्ये थोडे अंतर ठेवण्यासाठी स्पॅनरच्या जाडी एवढे अंतर ठेवण्यासाठी स्पॅनर ठेवला जातो व आर्बर सपोर्ट टाईट केला जातो. टेबल इंडेक्स करण्यासाठी टेबलच्या पुढील बाजूस असणारे क्लॅम्पिंग बोल्ट, दोन्ही क्लॅम्पिंग बोल्ट लूज केले जातात. तसेच टेबलच्या पाठीमागील बाजूस असणारे सुद्धा दोन्ही क्लॅम्पिंग बोल्ट हे लूज केले जातात. क्लॅम्पिंग बोल्ट लूज केल्यानंतर मशीनच्या समोर उभे राहिले असता डिवायडिंग हेडच्या बाजूने म्हणजेच उजव्या बाजूने टेबल पाठीमागे, तर हँडलच्या बाजूने म्हणजेच डाव्या बाजूने टेबल पुढे ओढावे व स्वेल बेसवरती टेबल फिरवून घ्यावे, इंडेक्स करून घ्यावे. या ठिकाणी साधारण 23 डिग्रीमध्ये टेबल फिरवलेले आहे. टेबलची डिग्री सेट झाल्यानंतर पुन्हा टेबल क्लॅम्पिंग बोल्ट टाईट करावेत. बोल्ट टाईट करत असताना पुढील व पाठीमागील बोल्ट हे क्रॉस दिशेत टाईट करावेत. अशा पद्धतीने मशीनचा व्ह्यू दिसून येतो. आर्बरच्या ॲक्सिसला मशीनच्या टेबलचा ॲक्सिस हा दिलेल्या अँगलनुसार, सेट केलेल्या अँगलनुसार बदललेला दिसतो. याचा कटरचा सेंटर आणि जॉबच्या सेंटर याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. इमर्जन्सी स्टॉप काढून मशीनचा स्पिंडल ऑन केला जातो. जॉबवर म्हणजेच ड्रिल ब्लँकवर कटर फिरवले जाते. कटर ब्लँकला स्पर्श करण्यासाठी डेप्थ ऑफ कट दिला जातो. कटर जस्ट टच होताच व्हर्टिकल फीडचा 0 सेट केला जातो. झिरो सेट केल्यानंतर
कटर हे टेलस्टॉकच्या बाजूला सरकून जॉब व कटर यांच्यामध्ये अंतर ठेवून डेप्थ ऑफ कट दिला जातो. डेप्थ ऑफ कट देऊन हळूवारपणे टेबलला फीड दिले जाते. टेबलला म्हणजेच लीड स्क्रू फिरवल्यानंतर गिअर ट्रेन फिरते, अर्थात जॉब हा लॉन्जिट्युडिनल फीड सोबतच स्वतःच्या ॲक्सिस भोवती गोल फिरत असतो. त्यामुळे जॉबवर हा पिळाकार ग्रूव्ह खाच तयार होते. अशा पद्धतीने क्रॅन्क हँडल, इंडेक्स प्लेट, ड्रायव्हर गिअर, आयडलर गिअर व ड्रिव्हन गिअर हे फिरताना दिसतात. या सर्व प्रोसेसमध्ये इंडेक्स प्लेट मधून क्रॅन्क हँडल बाहेर निघणार नाही, प्लंजर पिन ही बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यावी. निर्धारित केलेल्या लांबीपर्यंत पिळाकार ग्रूव्ह तयार झाल्याची खात्री केली. त्यानंतर मार्किंग केलेल्या रेषेपर्यंत व लॉन्जिट्युडिनल फीडच्या निर्धारित केलेल्या रीडिंगनुसार लेंथ सेट केली. दुसरा ग्रूव्ह बरोबर येण्यासाठी इंडेक्स प्लेटवरील कोणत्याही होल सर्कलमध्ये 20 फेरे इंडेक्स केले जातात व प्लंजर पिन लोकेट केली जाते. त्याच डेप्थ ऑफ कटला पुन्हा दुसरा ग्रूव्ह मिलिंग केला जातो. त्यानंतर दोन्ही हेलिकल ग्रूव्ह व्यवस्थित आल्याची खात्री केली जाते. अशा पद्धतीने पूर्वी मिलिंग केलेल्या हेलिकल ग्रूव्हच्या लांबी एवढेच दुसरी हेलिकल ग्रूव्ह मिलिंग केली जाते व पूर्ण खात्री पटल्यानंतरच फ्लूट्स तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी पहिल्या फ्लूटची लेंथ, ग्रूची लांबी आणि दुसऱ्या ग्रूची लांबी यांचे मार्किंग करून व रीडिंग मार्क करून पूर्ण लेंथ केली जाते. खात्री होताच दोन्ही फ्लूट्स पूर्ण खोलीला मिलिंग केले जातात. मिलिंग करत असताना फीड सावकाश दिले जाते. योग्य कूलंटचा वापर केला जातो. डेप्थ ऑफ कट कमी देऊन कटिंग एरिया जास्त असल्यामुळे फीड सावकाश दिले जाते. फ्लूट्सच्या शेवटी काही वेळासाठी कटर हा फीड न देताच ठेवला जातो. लँड म्हणजेच
मार्जिन तयार करण्यासाठी तसेच बॉडी क्लिअरन्स तयार करण्यासाठी साइड अँड फेस कटरचा वापर केला जातो. 2 ते 3 मिलीमीटर थिकनेसची मार्जिन सोडून बॉडीचा पाठीमागील भाग हा रिलीव्ह केला जातो. डेप्थला मिलिंग केला जातो. याला म्हणतात बॉडी क्लिअरन्स. बॉडी क्लिअरन्स हा सर्वसाधारण मार्जिनचा ग्राइंडिंग क्लिअरन्स ॲड करून साधारण 2 मिलीमीटर खोलीपर्यंत मिलिंग करावा. बॉडी क्लिअरन्स तयार झाल्यानंतर फ्लूटच्या सुरुवातीला व बॉडी क्लिअरन्सच्या शेवटी तयार होणारी शार्प एज काढून टाकण्यासाठी साइड अँड फेस कटरच्या सेंटरला ड्रिल ब्लँक इंडेक्स करून साधारण चांपर येईल या पद्धतीने मिलिंग करावे. सर्व प्रात्यक्षिकामध्ये शेवटच्या क्षणाला काही वेळासाठी सर्व कटर्स उत्तम फिनिशिंग येण्यासाठी सावकाश फीड द्यावे. फ्लुटिंग करून झालेल्या ड्रिल ब्लँकचा पॉइंट अँगल 118 डिग्री तयार करण्यासाठी लेथ मशीनच्या कंपाऊंड स्लाइडला 59 डिग्रीमध्ये सेट करावे व टेपर टर्निंग करून पॉइंट अँगल हा 118 डिग्री करावा. मोर्स टेपर ग्राइंडिंगसाठी ड्रिल ब्लँक सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवरती सेट करावी. तसेच लँड म्हणजेच मार्जिन ग्राइंडिंग करण्यासाठी व पॉइंट अँगल ग्राइंडिंग करण्यासाठी टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनचा वापर करावा. धन्यवाद.